कोणत्याही औषध केमिकलचा वापर न करता घरातील वस्तूचा वापर करून पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही मच्छर दिसणार नाही असा एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। घरामध्ये मच्छर असले की खूप जास्त त्रास होतो, रोगराई पसरते, लहान मुलांची झोप होत नाही, चिडचिड होते, त्यासोबतच दिवसेंदिवस यांची संख्या वाढते, भरपूर जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि आजारांचं प्रमाणही वाढतं। त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे। चला तर यासाठी आपल्याला काय काय पाहिजे, काय काय करावं लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा, सुरुवातीला आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा एक आपल्या घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे, पण आपण जर याचा योग्य पद्धतीने वापर केला ना तर घरातील सर्वात मोठी समस्या आपल्याला दूर करता येते। तर बघा, साधारण इथे जे कांदा आहे ना छोट्या साईजचा आहे, म्हणून मी 2 कांदा वापरत आहे। तुम्ही एक मोठ्या साईजचाच कांदा घेत असाल तर एकच घेतला तरी चालतं, किंवा तुम्हाला जर याला कमी जास्त बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही या वस्तूंचा वापर जरी कमी जास्त केला तरी काहीच हरकत नाही। तर बघा, इथे मी कांदा जो आहे ना थोडासा बारीक कट करून घेत आहे। इथे तुम्हाला कांद्याचा नक्की वापर करायचा आहे, अजिबात स्किप करू नका ही प्रोसेस आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे 100% रिझल्ट मिळेल। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्त्याची पानं। तेजपत्त्याची पानं चांगली आपली मसाला डब्यामध्ये, मसाला जे आपण बनवतो त्यामध्ये आपण वापरतोच इतर भाज्यांमध्ये वगैरे, पण त्यामध्ये ना चांगला वास येत असतील अशीच पानं वापरा, जेणेकरून याचा फायदा होतो। तर आता बघा, याला आपल्याला थोडंसं असं बारीक कट करून घ्यायचं आहे। 100% नॅचरल असा हा उपाय आहे, त्यामुळे तुम्हाला याचे कोणतेही साईड इफेक्ट दिसणार नाही, होईल तर फायदाच होईल आणि भरपूर पैसे देखील वाचतील। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। तर लिंबू इथे तुम्ही जर वापरलेल्या लिंबाच्या साली ठेवल्या असतील ना तर वाळलेल्या सालींचा देखील तुम्ही वापर करू शकता, किंवा तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबाचा देखील वापर केला तरी चालतं। मी ज्या वापरलेल्या लिंबाच्या साली असतात ना त्यांना नेहमी ठेवते आणि त्यापासून ना आपल्याला भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार करता येतात, ज्या की आपल्या घरामध्ये क्लिनिंगसाठी म्हणा किंवा असं काही जे आपल्या जसं आपण मच्छर घालवण्यासाठी वापरत आहोत तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येतं। तर अशा लिंबाच्या साली असतील तर ते वापरा, नसेल तर एक लिंबू अर्ध वापरलं तरी चालतं। याला देखील मी असं बारीक कट करून घेतलेला आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे लवंग। तर लवंग याला मी बारीक असं 4-5 लवंग बारीक कट करून घेतलेले आहेत। लवंग एक नॅचरल असं इन्ग्रेडियंट आहे, जी की अगदी तुमच्या घरामध्ये मच्छर, चिलट, कॉक्रोच घालवण्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता आणि खूप छान घरामध्ये सुगंध देखील पसरतो। तर बघा, असं याचं पावडर आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच घरातील स्वच्छतेची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तुमच्या घरामध्ये जर कुबट दमट वास येत असेल तो घालवण्यासाठी देखील तुम्ही या सर्व गोष्टींचा वापर करू शकता। रूम फ्रेशनर घ्यायची गरजच पडणार नाही असा हा उपाय आहे। यानंतर बघा, या सर्व गोष्टी आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत। तर हे वापरात नसलेलं एक भांडं मी घेतलेलं आहे। तुम्ही साधी रेग्युलरची कढई जरी घेतली तरी त्यामध्ये जरी बनवलं तरी काहीच हरकत नाही। तर सर्व गोष्टी आपण ज्या काढून घेतल्या होत्या त्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल। तर इथे ना मी कडुलिंबाचं अर्ध तेल आणि मोहरीचं अर्ध तेल घेतलेलं आहे। तुम्ही जर फक्त इथे कोणतंही एक तेल वापरलं तरी चालतं, जसं की एरंडीचं तेल असेल किंवा आपलं साधं कोकोनट ऑइल असेल किंवा तिळाचं तेल असेल, असं कोणतंही एक तेल घेतलं किंवा 2-3 तेल मिक्स करून जरी घेतले तरी चालतात। कडुलिंबाचं तेल खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे, कोणत्याही किराणामालाच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये सहज स्वस्तात मिळतं तुम्ही जर घेतलं तर, आणि थोडंसं जरी यामध्ये टाकलं तरी चालतं। मी असं अर्ध दोन्ही घेतलेलं आहे आणि चांगलं याला व्यवस्थित गॅसवरती ठेवून आपल्याला गरम करायचं आहे। यामधील जो कांदा आहे ना तो थोडासा लालसर होईपर्यंत आपण याला गरम करणार आहोत आणि हे अगदी प्रमाण जे आहे ना ते असं अचूक काही घ्यायची गरज नाही, थोडं कमी जास्त जरी झालं तरी चालतं। साधारण अर्धा कप तेल मी इथे वापरलेलं आहे आणि चांगले याला आता कडकडीत आपण यावरती गरम करणार आहोत। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल। तर आता बघा, चांगले हे कडकडीत असं गरम झालं की यामध्ये जो कांदा आहे ना थोडासा लालसर झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आणि त्यानंतर बघा, थोडंसं हे जे तेल आहे ना थंड रूम टेम्परेचरवरती येऊपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे। त्यानंतर आता हे थोडं थंड होत आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी बघा, इथे आपल्याला थोडा कापूस लागणार आहे। इथे मी एक अशी वात तयार करत आहे, याला तुम्ही ना 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। सर्व पद्धती तुमच्यासोबत मी शेअर करणार
देणार आहे, जी सोपी वाटेल त्यानुसार वापरा। याचा 100% फायदा होतो आणि यामधील आपल्याला निघालेला जो चोथा आहे म्हणजे जो कांदा किंवा इतर वस्तू आपण टाकल्या होत्या, गरम केल्या होत्या, तो भाग देखील आपण फेकून द्यायचा नाही। तर एक थोडा कापूस घेऊन बघा, असा मी थोडा पसरवून घेतलेला आहे गोलाकारामध्ये आणि त्यानंतर तेल असं नॉर्मल थोडं झालं, टेम्परेचरवरती आलं की आपण याला ना थोडं गाळून घेणार आहोत। आता गाळून घेतल्यानंतर बघा यामधील पूर्ण तेल जे आहे ना तर ते आपण बऱ्याच प्रमाणात असं काढून घ्यायचं गाळून आणि बाकी जे गाळणीमध्ये राहिलेल्या वस्तू आहेत ना तर त्या आपल्याला फेकून द्यायच्या नाही। तर याचा देखील आपण खूप चांगला इथे वापर करू शकतो। घरामध्ये जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जास्त मच्छर दिसत असतील तर त्याचे मुख्य कारण असू शकतात की पाण्याचा कुठे आजूबाजूला निचराव आहे, म्हणजे पाणी तिथे जमा होतं म्हणा किंवा खूप जास्त झाडं आहेत। तर आता त्याचं काय करायचं, एकतर स्वच्छता ठेवायची, त्यासोबत संध्याकाळच्या वेळी जाळीचे दरवाजे वगैरे बंद करायचे। त्यासोबतच घरामध्ये कुठे पाणी साचलेलं असेल तर ते देखील तुम्ही वेळोवेळी काढा, स्वच्छ करा, म्हणजे मच्छर होणार नाहीत। आणि त्यासोबतच हा उपाय तर आपल्याला मच्छर असेल तरी त्यापासून सुटका मिळवून देण्यासाठी कामी येणारच आहे। तर बघा एक मी दिवा घेतलेला आहे, दिव्यामध्ये मी हे आपण तयार केलेलं तेल टाकलं, त्यामध्ये वात टाकली आणि त्यानंतर आता हे जे राहिलेलं गाळणीतील सर्व भाग आहे मोठा तो घ्यायचा आहे। इथे मी अशी एक धूपवाती बनवत आहे, तुम्ही वाटलंच तर एक मोठा दिवा किंवा एखादी खराब प्लेट जरी घेतली तरी चालतं आणि कापूस असा खाली ठेवायचा। या सर्व गोष्टींमध्ये देखील भरपूर असं थोडंसं तेल आहे तर ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यावरती अजून एक कापूस लेयर मी टाकलेली आहे, तुम्ही नाही टाकली त्याची थोडीशी असं पुरचुंडी जरी केली तरी चालतं। त्यानंतर आता तयार केलेलं आपलं तेल आपल्याला यावरती थोडंसं असं टाकायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे घ्यायचा आहे थोडासा कापूर। घरामध्ये कापूर जाळल्याने पॉझिटिव्ह एनर्जी येते, खूप छान घरामध्ये सुगंध पसरतो आणि आपल्याला हे जाळण्यासाठी देखील मदत होते। त्यासोबत घरामध्ये मच्छर झाले की आपण वेगवेगळे कॉईल लिक्विड आणतो जे की केमिकल असतात आणि खूप जास्त त्यामुळे आपल्या शरीरावर नुकसान होते। अगदी तुम्ही जर कॉईल वापरत असाल तर धूर खूप जास्त आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो आणि तुम्ही लिक्विड वापरत असाल ते देखील केमिकल आहे, त्यासोबतच खूप महाग देखील आहे आणि लवकरच ते संपतं। त्यापेक्षा हा उपाय करा। यामध्ये तुमच्याकडे जर कडुलिंबाची पानं असतील वाळलेली ती जरी यामध्ये टाकली थोडीफार तरी चालतात। त्यानंतर बघा इथे आपल्याला हे पूर्ण असं जाळायचं आहे आणि थोड्या वेळातच कसं यामध्ये आपण तेलाचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे, कापूस जास्त आहे तर थोड्या वेळाने हे पूर्णपणे आग विझते आणि यामधून थोडासा धूर बाहेर निघतो आणि या धुरामुळे आपल्या घरामध्ये एकही मच्छर तुम्हाला दिसणार नाही। एवढा छान सुगंध पसरतो की अगदी कोणी विचारेल तुम्हाला कोणतं रूम फ्रेशनर वापरलं किंवा कोणती अगरबत्ती धूप लावत आहात, खूप चांगला याचा रिझल्ट येतो। त्यासोबतच हा दिवा देखील संध्याकाळच्या वेळी घरामध्ये लावल्यानंतर तुम्हाला मच्छर अजिबात चावणार नाहीत। एकदा ट्राय करून बघा, खूप चांगला याचा रिझल्ट येतो। या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।